नमस्कार, मी सुनीता ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। माझा अवतार बघू नका तुम्ही, कारण मी मुंबईला गेले होते। मुंबईवरून आली आणि आमचा एक पेशंट मंदिराजवळ होता, मग त्याला घेऊन आम्हाला डॉक्टरकडे यावं लागलं। तुम्हाला चुकचुक माहिती आहे ना, ज्याचा पाय थोडा वाकडा आहे, म्हणजे जन्मापासूनचा। तर त्याच्या पोटाजवळ एक जखम झाली होती। 2-3 दिवसापूर्वी त्याला औषध मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला ते करू दिलं नाही। आणि आज मला फोन आला जेव्हा मी बाहेर गेले होते की त्याची जखम खूप बळावलेली आहे। सो मग घरी आले, थोडासा चहा प्यायला आणि पटकन चुकचुकला घेऊन आले। मी आणि ओंकार दोघे आलेलो आहोत। प्रचंड गर्दी आहे आणि चुकचुक इथे माझ्याजवळ उभा आहे, कारण चुकचुक पहिल्यांदाच बाहेर आलेला आहे। त्याला मास्क वगैरे लावलं, बेल्ट सगळं त्या गोष्टी करून मग त्याला आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। थांबा, तुम्हाला मी चुकचुकला दाखवते। चुकचुक कसा इथे सीटवरती तोंड घेऊन बसलाय आणि इथे अंधार आहे ना, इकडे बघा सगळं अंधार आहे इकडे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे रिक्षामध्ये सुद्धा अंधार दिसेल। हा बघा कसा उभा आहे आणि जखम त्याच्या पोटाला झालेली आहे। पायावर त्याची जखम होती, ती मी जेव्हा मंदिरात जायची ना तेव्हा मी जबरदस्ती स्प्रे मारून त्याची जखम मी बरी केली। पण ती पोटाजवळची जखम आहे ना, तो असा पळायचा। आणि बरं, तो हँडिकॅप आहे आणि रस्त्यावरती जायचा, उगाच रिक्षा खाली वगैरे आला बिला तर मग आणि सहन नाही होणार, त्याच्यामुळे मी काही त्याला जबरदस्ती करायची नाही। 2 दिवस माझं काही जाणं झालं नाही आणि आज फोन आला की बाबा खूपच बळावलेला आहे, स्मेल येतोय, जखम मोठी झालेली आहे। सो आता आम्ही आलेलो आहोत, बघू आता डॉक्टर काय म्हणतात। आणि हा बाबा बघा कसा बसलाय इथे सीटवरती तोंड ठेवून। चुकचुक हे बघा, मी हातात लिश पकडून ठेवलेली आहे पळू नये म्हणून, माहितीये ना लालू कसा पळाला होता। सो चाललंय आपला, बघू आता। हे बघा, चुकचुकची जखम एवढी मोठी होल झालेला आहे। मी जेव्हा बघितलं तर एकदम टिकली एवढं छोटंसं होतं। तू ऐक ना जरा,